आता सकाळचे 10 वाजले आहेत आणि आज आम्ही बोरोली वेस्टला जे भाजी मार्केट आहे आणि फूल मार्केटसुद्धा इथे आहे. पुन्हा खूप सारे इथे डेकोरेशनचं इकडे सगळं सामानसुद्धा मिळतं. त्यामुळे इथे आम्ही बघायला आलो आहोत की काय काय आहे ते. ह्या मार्केटमध्ये होलसेलचा जो रेट असतो तो हा रेट इथे मिळतो. तर तुम्हाला दुकानामध्ये बाहेरच्या दुकानामध्ये तर खूप महाग मिळणार, पण इथे तुम्हाला त्यापेक्षा तर खूपच स्वस्त मिळतं. तर तुम्ही कधी आला तर बोरोली वेस्टला स्टेशनच्या जवळच आहे, तर इथे तुम्ही येऊ शकता, व्हिजिट देऊ शकता तुम्ही. याला अरे आवा हलतात सगळे आहे ना की हे बघा चालतात आपण बास्केट येईल अशीच करतात सगळे. इथे आम्ही बोरोली आता ईस्टला आलेलो आहोत. तर इथे संध्याकाळच्या टायमामध्ये इथे खूपच छान वाटतं आहे. सगळीकडे कंदीलच कंदील दिसत आहेत आणि इकडे लक्ष्मीची पावलं मला घ्यायची होती, त्यामुळे आम्ही इथे लक्ष्मीची पावलं घेतलेली आहेत आणि 2-3 छापेसुद्धा इथे आम्हाला आवडले. त्यानंतर आम्ही इथे कंदीलसुद्धा आम्ही घेतला. त्यानंतर आम्ही इथे फटाके घ्यायला आले आहोत. तर अयनला बंदूक पाहिजे होती, त्यामुळे आम्ही अयनला बंदूक घेतली, पण त्याला चालवायलाच येत नव्हती. थोडे काही जड होते, त्याच्यामुळे त्याला जमत नव्हतं. तर एक छोटीशी एक होती, ती त्याला आवडली आणि ती त्याला वाजवायलासुद्धा ही जमली आहे. काय करतो सोड सोड आहे ना सोड सोड हा परत अरे काय यार वाजव लाइट लगा दे मेरा फूल वाला रॉकेट की वाली रुपा गोळ घालणार आहे. फायनली आम्ही हा कंदील घेतला आहे आणि आता इथे आम्ही कंदील लावतो आहे. थोडंफार आम्ही डेकोरेशन म्हणजे आम्ही इथे थोडी लायटिंगसुद्धा आम्ही करणार आहोत. आता आज मी शंकरपाळ्या करणार आहे. तर मी अर्धा किलोच्या इथं शंकरपाळ्या करणार आहे. तर मी 4 वाटी इथे मैदा घेतलेला आहे. त्याच्यामध्ये मी गरम कडकडीत मी इथे तूप ओतलेलं आहे. थोडं तूप मी अर्धा वाटी घेतलेलं आहे आणि बाकीचं सगळं जे काही आहे ते सगळं समप्रमाणातच घ्यायचं आहे. जर तुम्ही 4 वाटी जर तुम्ही मैदा घेतलात तर तूप, साखर आणि दूध हे सगळं अर्धा वाटीच घ्यायचं आहे आणि दूध आणि साखर हे सगळं एकत्र पहिला आधी मिक्स करून ते गॅसवरती एकदा कढवायचं. साखर पूर्ण वितळल्यानंतर ते पूर्ण थंड झाल्यानंतर ते ह्या पिठामध्ये ओतायचं आहे आणि सगळ्यात फर्स्ट आधी इथे तूप टाकून कडकडीत जे तूप मी तुम्हाला सांगितलं होतं ते टाकून इकडे प्रॉपर एकदम मिक्स करून घ्यायचं आहे.
आणि बघा मी दाखवते आहे तुम्हाला तशाच प्रकारे तुम्हाला पूर्णपणे इथे मिक्स करायचं आहे. असं केल्याने तुमच्या ज्या शंकरपाळ्या असतात त्या एकदम खुसखुशीत होतात. त्या कधीकधी आतमधून कच्च्या राहतात किंवा नरम असतात. तर हे असं केल्याने तुमचे एकदम खुसखुशीत होतील. तर तुम्ही नक्की हे असं करून बघा. आता माझे इथे दूध आणि साखर जे मी गरम करून घेतलं होतं ते सुद्धा आता इथे थंड झालेलं आहे आणि आता ते ह्याच्यामध्ये मी टाकलं आहे आणि प्रॉपरली व्यवस्थित इथे मी पीठ मळून घेते आहे. हे बघा आता माझं हे पीठ मळून झालेलं आहे. तर हे आता मी जवळजवळ 1 तास मी हे तसंच पीठ ठेवून दिलेलं मुरवायला. तर ते थोडं जरा फुगल्यासारखं होतं तर त्याच्यामुळे अजून चांगले लागतात शंकरपाळ्या. त्यामुळे आता हे 1 तास होऊन गेलेलं आहे आणि आता मी लाटायला इथे घेते आहे. शंकरपाळी कधी पण एकदम स्लो गॅसवरतीच करायचे. जर फास्ट गॅस केला तर तो यातून शिजत नाही. तर थोडं जरा स्लो ठेवूनच हे करायचे आहे. आता हे बघा माझे शंकरपाळे आता झालेले आहेत रेडी. तर मी पटापट काढून टाकलेले आहेत आणि हे बघा आता माझ्या शंकरपाळ्या झाल्या आहेत सगळ्या माझ्या करून. जर तुम्हाला माझी व्हिडिओ आवडली असेल तर प्लीज मला लाईक अँड सबस्क्राईब करा. बाय बाय गाईज.